नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। ग्लेनफिन केमिकल्स विरोधात मनसे आक्रमक, पर्यावरण प्रदूषण प्रकरणी चौकशीची मागणी। पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी मधील ग्लेनफिन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। कंपनीकडून रासायनिक सांडपाणी नाल्यामध्ये सोडले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे आरोग्य, पिण्याचे पाण्याचे स्रोत आणि पर्यावरण धोक्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष समीर मोरे यांनी केली आहे। तारापूर एमआयडीसी मधील ग्लेनफिन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालघर पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। मनसेने केलेल्या तक्रारीनुसार संबंधित उद्योग हा रासायनिक उद्योग असून कंपनीकडून निर्माण होणारे सांडपाणी योग्य पद्धतीने प्रक्रिया न करता परिसरातील नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सांडपाण्यात COD ॲसिड यांसारखे घातक रासायनिक घटक असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय सदर उद्योगाकडून CETP, MIDC आणि MPCB यांना चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे। परिणामी परिसरातील नैसर्गिक नाले, शेजारील मोकळे भूखंड, भूजल स्रोत, बोरवेलचे पिण्याचे पाणी तसेच किनारपट्टी परिसरातील सागरी पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा संशय मनसेने व्यक्त केला आहे। तसेच उद्योगाकडे असलेल्या ZLD प्रणालीची कार्यक्षमता, ETP यंत्रणा, फ्लोमीटर आणि ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टमची सखोल तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि जल प्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्या संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची ही मागणी या पत्रात करण्यात आली आहे। झालेल्या पर्यावरण नुकसानीचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई व पर्यावरण पुनर्स्थापना खर्च संबंधित उद्योगाकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी मनसेने या पत्रात केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष समीर मोरे यांनी प्रशासनाकडे केली असून योग्य कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समीर मोरे यांनी यावेळी दिला आहे। आता पाहावे लागेल प्रशासन या कंपनी विरोधात काय कारवाई करते की अन्यथा थातूरमातूर कारवाई करून पुन्हा त्याचप्रमाणे कंपनी कार्यरत ठेवण्यात येते का हे पाहावे लागेल। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।